नमस्कार मित्रांनो. आज आपण 1971 मधील त्या ऐतिहासिक युद्धाबद्दल बोलणार आहोत ज्याने दक्षिण आशियाचा नकाशा बदलून टाकला. हे युद्ध केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई नव्हते, तर लाखो लोकांच्या स्वातंत्र्याशी संबंधित होते. त्यावेळी आजचा बांगलादेश हा पाकिस्तानचा पूर्वेकडील भाग होता, ज्याला पूर्व पाकिस्तान म्हटले जात होते. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यामध्ये सुमारे 1600 किलोमीटरचे अंतर होते. पूर्व पाकिस्तानातील जनता अनेक वर्षांपासून भेदभाव आणि राजकीय उपेक्षेचा सामना करत होती. 1970च्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीग पक्षाने बहुमत मिळवले, पण त्यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करण्यात आली नाही. त्यानंतर 25 मार्च 1971 रोजी पाकिस्तानच्या सैन्याने ऑपरेशन सर्चलाइट सुरू केले. या मोहिमेदरम्यान हजारो निरपराध लोकांची हत्या करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. अखेर 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतातील हवाई तळांवर हल्ला केला. त्यासोबतच भारत आणि पाकिस्तान यांच्यात पूर्ण स्वरूपाचे युद्ध सुरू झाले. भारतीय सैन्याने थलसेना, नौदल आणि वायुदल या तिन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी केली. पूर्व आघाडीवर भारतीय सैन्याने मुक्ती वाहिनीसोबत मिळून वेगाने मोहीम राबवली. भारतीय वायुदलाने शत्रूच्या महत्त्वाच्या तळांवर अचूक हल्ले केले, तर भारतीय नौदलाने समुद्री मार्गांवर नियंत्रण मिळवून पाकिस्तानची पुरवठा व्यवस्था कमकुवत केली. युद्धादरम्यान भारतीय सैन्याने अनेक महत्त्वाच्या भागांवर ताबा मिळवला आणि ढाक्याकडे वेगाने पुढे सरकू लागले. अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत कमकुवत झाली. 16 डिसेंबर 1971 रोजी ढाका येथील रेसकोर्स मैदानात पाकिस्तानच्या पूर्व कमांडचे प्रमुख ए नियाझी यांनी भारतीय सैन्याचे कमांडर जगजीत सिंह अरोरा यांच्यासमोर शरणागती पत्करली. सुमारे 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्र खाली ठेवली, जी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या लष्करी शरणागतींपैकी एक मानली जाते. या विजयाच्या परिणामी बांगलादेश या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. भारताने केवळ लष्करी विजय मिळवला नाही, तर लाखो लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. 1971चे युद्ध भारतीय लष्करी इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक मानले जाते. हे युद्ध शौर्य, रणनीती आणि मानवी मूल्यांच्या संरक्षणाचे प्रतीक बनले. जर तुम्हाला 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.